हिशेब खाते नोंदवण्यासाठी मूलभूत नोंदीमध्ये लेखा विभाग संबंधित मध्ये हिशेब खाते नोंद या मेन्यूवर क्लिक करा। आपल्याला हिशेब खात्याचं नाव भरायचं आहे। हिशेब खात्याचा जो प्रकार आहे तो उत्पन्न, खर्च, परिसंपत्ती, दायित्व म्हणजेच इन्कम, एक्सपेन्स, ॲसेट्स आणि लायबिलिटी अशा पद्धतीने तुम्हाला नोंदवायचं आहे। इथे तुम्हाला स्वतः मुख्य खाते असेल तर यस करायचं आहे आणि जर तो एखादा उपखाते असेल तर त्याला उपखाते जर असेल तर इकडे आपण नो करून मूळ खाते फक्त निवडायचं आहे की कुठल्या खात्याच्या अंडर हे सब अकाउंट आहे ते आपण इथून मुख्य खाते इकडे निवडू शकता। मुख्य खाते निवडल्यावरती मुख्य खात्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सर्व प्रॉपर्टीज आपण भरत असलेल्या उपखात्याला तिथे लागू होणार आहेत। समजा मी इथे एखादी माझी बँक आहे त्या बँकेचं नाव मी इकडे इथे खात्याचं नाव मी देना बँक टाईप केलेलं आहे। देना बँक हे स्वतः मुख्य खाते आहे, त्याला उपखाते नसणार आहेत म्हणून मी स्वतः मुख्य खाते यस म्हटल्यावर तुम्हाला इथे ग्लोबल हिशेब खाते विचारले जातं किंवा त्याचं उपखाते ग्लोबल हिशेब उपखाते तुम्हाला निवडण्याची सोय आहे। हे जर वेगळे निरनिराळ्या ब्रांचेस असतील किंवा शाखा असतील तर त्या शाखांचं हिशेब एकत्रीकरणासाठी आपण हे ग्लोबल हिशेब खाते आणि उपखाते वापरत असतो। व्यवहाराचा प्रकार जो इथे आपण नोंदवू शकता ते कोणत्या प्रकारचं आहे, जर उत्पन्न आहे, कर आहे, किरकोळ रोख आहे, खर्च आहे, खरेदी प्रकारातलं आहे, ग्राहक मुख्य खाते म्हणजे संडी डेटर्स अकाउंट, पुरवठादार मुख्य खाते म्हणजे संडी क्रेडिटर्स अकाउंट, बँक प्रकारचं आहे की रोख प्रकारचं आहे किंवा विक्रीच्या प्रकारातलं आहे। तर आता हे देना बँक आहे ते बँक प्रकारातलं आहे म्हणून आपण इकडे बँक नोंदी मी इकडे सिलेक्ट करतोय। काही नसेल तर तुम्ही इतर म्हणून इकडे नोंदवू शकता। बघा मुख्य खाते आपल्याला निवडण्याची सोय नाही आहे, हे डिसेबल आहे कारण हे स्वतःच मुख्य खाते आहे म्हणून आपल्याला जर स्वतः मुख्य खाते असेल तर इकडे मूळ खाते किंवा मुख्य खाते निवडण्याची सोय नाही आहे। खात्याचा प्रकार इकडे आपण डिफाईन करतोय। बँक आहे म्हणजे ते परिसंपत्तीचं आहे म्हणजे ॲसेट्स आहे। शेड्यूलचं नाव जिकडे मी शेड्यूल इकडे डिफाईन करू शकतोय, सध्या मी शेड्यूल इकडे परिसंपत्ती मधलं मी निवडतोय। तुम्ही बँक खाती म्हणून शेड्यूल पण डिफाईन करू शकता। हे तुम्ही मूलभूत नोंदीमध्ये लेखा विभाग संबंधित मध्ये ताळेबंद शेड्यूल आहे तिथे तुम्ही नोंदवू शकता। इथे वर्षप्रारंभीचं जर बाकी असेल म्हणजे आपण 14-15 वर्षात आता सध्या काम करत आहोत, जर 13-14ची जर क्लोजिंग बॅलन्स जो काय असेल तो आपण इथे वर्षप्रारंभीची बाकी म्हणून भरू शकता। त्याला डेबिट आहे किंवा क्रेडिट आहे हे आपण इकडे भरू शकतो। येथे तुम्हाला समिती उपक्रम म्हणजे एखाद्या आपल्या ज्या समिती आहेत या सर्व समितीपैकी किंवा उपक्रम आहेत त्यापैकी आपण उपक्रमाशी रिलेटेड असेल तर ते त्या उपक्रमाचं नाव आपण इथे सिलेक्ट करू शकता। ग्राहक पुरवठादार कोड म्हणजे आपल्याला वेंडर कोड म्हणतात। जर आपण एखाद्या मोठ्या कंपनीचे जर आपण वेंडर असू तर तुम्हाला इकडे वेंडर कोड टाकायची सोय आहे। कमिशन पर्सेंटेज जर हा ब्रोकर अकाउंट असेल तर तुम्ही कमिशन पर्सेंट किती द्यायचे हे पण तिकडे ठरवू शकता। क्रेडिट कार्ड सेवा शुल्क इथे जर आपण घेणार असला तर क्रेडिट कार्ड सेवा शुल्क आपण इथे भरू शकता। क्रेडिट कार्डने जर पैसे घेणार असलात ह्या अकाउंटमध्ये तर तुम्ही क्रेडिट कार्ड सेवा शुल्क पर्सेंटेज किती आहे हे तुम्ही इकडे भरू शकता आणि जर तुम्ही क्रेडिट कार्ड सेवा शुल्क पर्सेंटेज भरताय तर ते जी रक्कम येणार आहे क्रेडिट कार्डने घेण्यासाठी त्याला कुठल्या खात्याला ते पोस्ट झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही इकडे खातं, मुख्य खातं आणि उपखातं तुम्ही इकडे नोंदवू शकता। हे जे मुख्य खातं आहे किंवा हे जे उपखातं आहे ते जर क्रेडिट कार्डने पैसे घेणार असला तर इकडे निवडायचे, अदरवाइज हे निवडायची गरज नाही आहे। सेवा तर आपण इकडे सेवा कर लागू इकडे आपण क्लिक करणार आहोत, अदरवाइज इकडे ब्लँक सोडायचं आहे। आणि सर्व खात्यांसाठी नोंदवलेल्या खात्यांसाठी आपल्याला सक्रिय ठेवायचं आहे मग इकडे सक्रिय बटनवरती क्लिक असले पाहिजे। नवीन नोंदणी केल्यावरती हे जे अकाउंट आपण इथे नोंदवतोय त्याची सेव्ह होणार आहे आणि त्याची व्हॅल्यू डेटाबेसमध्ये स्टोअर होणार आहे। जर आपल्याला काही कारणाने जर एखाद्या अकाउंटमध्ये किंवा एखाद्या खात्यामध्ये जर बदल करत असेल तर मी ते बदल / रद्द करायच्या बटनावरती मी क्लिक करणार आहे। त्या बदल / रद्द करायच्या बटनावरती क्लिक केल्यावरती मला पुढल्या मेन्यूवरती मला बदल करायचा आहे, त्या खात्याचं नाव निवडून मी त्याच्यामध्ये बदल करू